आणि बांबूचे सगळ्यात वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं वर्षाला, बांबूचं एक झाड 320 किलो ऑक्सिजन देतं. अरे वा. जगामध्ये जेवढे झाड आहेत त्या सगळ्या झाडामध्ये अधिक 35% कार्बन खातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगातली अतिशीघ्र गतीनं वाढणारी कुठली वनस्पती असेल तर त्याचं नाव बांबू आहे. एवढं सगळं लपलेलं होतं. हे लपलेलं कधीपासून होतं माहितीये का? 1927ला इंग्रजांनी वन कायद्यामध्ये. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. बांबूचा अंतर्भाव केला आणि बांबू तोडायला आणि वाहतुकीला वन अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागायची, अशी मेख इंग्रजांनी मारून ठेवलेली होती. ती नंतर कधीपर्यंत चालली? 2017 पर्यंत. खरं तर शेतकरी बांबू लावायचा आणि तोडायच्या वेळेस जायचं अधिकाऱ्याकडे, तर अधिकारी म्हणायचे फॉरेस्टचे निम्म तुझं निम्म आमचं. लोकांनी म्हणले आम्हाला बांबूच लावायचं नाही, पण लोकांनी बांबू लावायचं सोडून दिलं. ही बाब जेव्हा मोदी साहेबाच्या लक्षात आली त्यावेळेस मोदी साहेबांनी एक काम केलं. मोदी साहेबांनी हा विषय एकदम प्रामाणिकपणे समजून घेतलं. आणि मोदी साहेबांची स्टाईल तुम्हाला माहिती आहे. 1927ला जी बंदी आली ती 17मध्ये मोदी साहेबांनी कशी उठवली माहिती आहे का? एके दिवशी मोदी साहेबांनी सांगितलं बांस हे घास आहे. म्हणजे इंग्रजांनी वन कायद्यामध्ये बांबूला आणून झाडाच्या कॅटेगरीमध्ये आणून झाड तोडायला परवानगी घ्यायचं असेल तर फॉरेस्टकडे जायचं म्हणलं. मोदी साहेब म्हणले अरे बांबू बांस नाही हे घास आहे म्हणून सांगितलं. त्याच्यामुळे त्याच्यावरचे सगळे कायदे काढून टाकले. सगळ्यात तुम्हाला सांगतो की 1927 ते 2017 90 वर्ष लागले. 90 वर्षानंतर 90 दिवसात लोकसभेत आणि राज्यसभेत हा कायदा जर कोण बदलला असेल तर त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे. गंमत तुम्हाला सांगतो, ह्याच्या आधी कोण प्रयत्न केला का? हा प्रयत्न केला. प्रयत्न कोणी केला? मनमोहन सिंग साहेब पहिल्यांदा राज्यसभेवर आसाममधून आले होते. आसाममध्ये त्याचा घरचा पत्ता ज्यांनी दिला होता त्याच माणसाला 5 वर्ष मनमोहन सिंग साहेबांनी बांबूची पॉलिसी बदलायचं प्रमुख केलं. मनमोहन सिंग साहेब ज्या माणसाच्या घरचा पत्ता देऊन राज्यसभेवर गेले होते आणि तेच बांबूचे प्रमुख झाले होते हे बदलण्यासाठी, त्यांना 5 वर्ष काही करणं शक्य झालेलं नाही. म्हणजे काही पहिलं झालेल्या अशा गोष्टी नाही झालेल्या होत्या तरी ज्यांना जे जमलं नाही ते एका ओळीत बांस एक घास आहे मध्ये मोदी साहेबांनी करून दाखवलेलं आहे. आणि आत्ता 17 तारखेला मोदी साहेबाचा वाढदिवस आहे 75वा. आम्हाला आनंद एका गोष्टीचा आहे की 18 तारखेला बांबू दिवस आहे. 17 तारखेला जन्मणाऱ्या माणसाने 18 तारखेच्या बांबूला जीवदान दिलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी साजरा करणार आहे आणि देशभराचे प्रतिनिधी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.